काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे। काँग्रेसचे 6 आमदार या बैठकीला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। अमित देशमुख, जिशान सिद्दीकी, मोहन हंबर्डे हे आमदार अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। त्याचप्रमाणे माधवराव जळगावकर, जितेश अमरापूरकर आणि सुलभा खोडके या देखील अनुपस्थित राहणार असल्याची माहिती आता समोर येते। आताच्या क्षणाची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे। काँग्रेसच्या गोटातून ही अत्यंत महत्त्वाची बातमी येते। आज काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे आणि या बैठकीला काँग्रेसचे 6 आमदार अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। यामध्ये अमित देशमुख, जिशान सिद्दीकी, मोहन हंबर्डे हे अनुपस्थित राहणार आहेत, तर जळगावकर, जितेश अंतापूरकर, सुलभा खोडके हे आमदार देखील अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। 2 दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय आणि त्यानंतर आता आजच्या काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये 6 आमदार अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे हे आमदार देखील भाजपमध्ये प्रवेश करणार का, अशा प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओमकार वाबळे। ओमकार, काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक संपलेली आहे, मात्र यामध्ये 6 आमदार अनुपस्थित राहिल्याची माहिती मिळते। आता हे आमदार देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत। अगदी खरं आहे, कारण खरं तर काल एक बैठक बोलण्यात आली होती आणि आजची बैठक त्याहून महत्वाची होती, कारण विधिमंडळ सगळ्या गटनेत्यांनी बोलवलेली बैठक होती। त्यामुळे विधिमंडळाचे सदस्य आहेत, थोडक्यात काँग्रेसचे जे इलेक्टेड कॅन्डिडेट आमदार आहेत, जे राज्यसभेला मतदान करणार आहेत चंद्रकांत हांडोरेंना, यांच्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती। साधारण लीडची प्रक्रिया काय असते किंवा मतदानाची प्रक्रिया कशी असेल, ते नक्की कशा पद्धतीने दाखवायचा असतो कागद, या सगळ्या संदर्भात त्यांचा गायडन्स होणार होता। आणि राज्यसभेला मागच्या वेळी ज्या सगळ्या मतदानाच्या प्रक्रिया पार पडल्या, विधान परिषदेला हांडोरेंना उमेदवारी दिली होती, त्यावेळी 7 मतं फुटली। पुन्हा तेच उमेदवार आहेत, अशा कोणत्या पद्धतीचे गणित होऊ नये यासाठी ते बोलण्यात आलेलं होतं। नाना पटोले त्यानंतर हांडोरेंचा फॉर्म भरतात, पण 6 जण या सगळ्यामध्ये आज गैरहजर राहिले। जिशान सिद्दीकी यांचं नाव महत्वाचं, कारण त्यांच्या वडिलांनी नुकताच अजितदादांना हात धरला, त्यांच्यासोबत त्यांनी पक्षप्रवेश केला। आणि आणखी एक म्हणजे डोळ्या उंचवणारं नाव म्हणावं लागेल ते म्हणजे लातूरचे आमदार देशमुख यांचं, कारण चंद्रशेखर बावनकुळेंनी 3-4 दिवसापूर्वी वक्तव्य केलेलं होतं की आता सोलापूर आणि लातूरचा नंबर आहे। सोलापूरमध्ये शिंदे कुटुंबीय फार मोठं प्रश्न आहे, जे पहिल्यापासून काँग्रेसचं प्रणिती शिंदे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहे। पण आजच्या बैठकीनंतर ते उपस्थित होत्या, पण लातूरमधले अमित देशमुख हे मात्र या बैठकीला उपस्थित नव्हते। त्यामुळे नक्कीच लवकर हे नवीन पर्याय शोधतायत का, कारण काँग्रेसमधली जी अंतर्गत खतखत आहे लोणावळ्याच्या शिबिराला बोलून टाकणार असल्याचं आमदार म्हणतात। अमित देशमुख सुद्धा त्यातलेच एक असतील काय पाहणं महत्वाचं ठरेल। नक्कीच ओमकार, मात्र हे 6 आमदार जे अनुपस्थित होते त्यांच्याबाबत वेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगतायत। आता हे वेगळे पर्याय शोधतात का, यातले काही जण भाजपमध्ये जाणार का, अशा चर्चा रंगतायत। मात्र नाना पटोले यांनी बैठकीआधी सांगितलेलं होतं की परवानगी घेऊनच हे आमदार अनुपस्थित आहेत। नाना पटोले यांच्याकडून ही सारवासारव केली जाते का, काय कशा प्रकारे याच्याकडे बघायचं? त्यामुळे 2 बाजूंनी गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत। एक म्हणजे ज्यावेळी विधिमंडळाची बैठक बोलवली जाते, त्या बैठकीला व्हीप लागू केला जातो। या संबंधित बैठकीला कोणताही व्हीप लागू केलेला नव्हता, आणि असं असतं की पक्षाने जर गटनेत्यांनी बैठक बोलवली असेल, त्या संदर्भातला व्हीप काढलेला असेल आणि त्या पक्षीय विधिमंडळाच्या बैठकीला सुद्धा उपस्थित नाही राहिलं आणि तो व्हीप मोडला असं कन्सिडर केलं जातं आणि संबंधित आमदारावरती थेट 6 वर्षांची कारवाई होऊ शकते। पण काँग्रेसने या बैठकीला कोणताही व्हीप काढलेला नव्हता, त्यामुळे या आमदारांचं तशा कोणत्या पद्धतीचं होणार नाही। आणि दुसरं महत्वाचं, प्रदेशाध्यक्ष असतील तर दुसरीकडे सतेज पाटील असतील, या दोघांना सुद्धा संबंधित आमदारांनी मेसेज कन्वे केला असं काँग्रेसकडून सांगितलं जात आहे। आणि परवानगी घेतल्यानंतरच या सगळ्या प्रक्रिया करण्यात आल्या, किंवा परवानगी घेतल्यानंतर आमदारांना उपस्थित राहण्यापासून सूट देण्यात आली। आता राज्यसभेचे मतदान पार पडणार आहे, त्या मतदानाला नक्की काय होणार आहे पाहणे जास्त महत्वाचं ठरेल। नक्कीच ओमकार, मात्र अशोक चव्हाणांनंतर हे 6 आमदार जर फुटले तर काँग्रेसने जो राज्यसभेसाठी उमेदवार दिलाय त्याच्या कोट्यावरती किंवा त्या निवडणुकीवरती काँग्रेसच्या अर्थाने कसा परिणाम होईल? सध्या तरी 47.2 किंवा 3 म्हणजे जवळपास 48 आपण धरून करू की असा कोटा दिसतो आताच्या घडीला। साधारण 288 नाही तर 285 आमदार आहेत जे आताच्या घडीला मतदान करू शकतात, पण काँग्रेसचे स्वतःच्या हक्काचे 45 आमदार आहेत। आता अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला, त्यामुळे ते 44 झाले। 48चा कोटा असेल तर आणखी 4 मतांची त्यांना तडजोड करायची आहे, की 4 मतांची त्यांना आणखी मॅनेज करायचे, त्यामुळे त्यांना अबू आझमीचे 2 आमदार असतील किंवा आणखी वेगळ्या 2 पक्षांचे अपक्ष आमदार असतील, हे त्यांना मॅनेज करता येतील। पण पक्षातलेच 6 आमदार जर गेले
तर ह्या 44 आमदारांमधले त्यांना जवळपास 38 आमदार त्यांच्याकडे लागतील आणि परत त्यांना 10 आमदार मॅनेज करावे लागतील. पण आता महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून हंडोरे आहेत, त्यामुळे शरद पवारांकडे उरलेले 11 आमदार आणि तिकडे उद्धव ठाकरेंकडे उरलेले 13 ते 14 जण यांच्यातली 10 मतं तिथे सहजपणे मॅनेज होतील असं दिसतं. नक्कीच ओमकार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात.